राधा सर्व आवरून परत रूममध्ये आली. तसा तिने मुद्दाम उशीर केला. तिला यायचं तर नव्हतं, पण करणार काय होती ती. तिने यायला उशीर केला होता, त्यामुळे वाट बघून मोहनराव झोपले होते. तिने पटकन एक चटई घेतली, त्याच्यावर झोपली. मोहनला तिची भणकसुद्धा लागली नाही, पण त्याला अचानक रात्री जाग आली. बाजूला चाच पडले तर ती नव्हती, म्हणून तो जरा जोराने उठून बाहेर निघणार तो त्याला खाली झोपलेली राधा दिसली. तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला. एवढी तर स्वतःला स्मार्ट समजते, बोलायची माझ्यासोबत, स्वतःची स्वप्न गोष्टी शेअर करायच्या, ते नाही आधी सांगितले होते सगळं. मॅडम भरोसा ठेवायला सुद्धा तयार नाही, असं मनात बोलत मोहन हातानं उचलले आणि बेडवर ठेवले. जरा जुळबुळ चालू होती, पण तीही फार थकली होती, त्यामुळे ती लगेच झोपी गेली. त्याने तिला अगदी जवळ ठेवले होते, त्यामुळे तिला एक उबदारपणा जाणवला. आता मात्र मोहनची पूर्ण झोप उडाली होती. तो एकटक तिला बघत होता, आणि तेही इतकं जवळून. मगा झालेला तिचा तो स्पर्श, तिची ती लगबग, त्यात पुन्हा आता तिची चुळबुळ सुरू झाली. झोपेत तिची साडी थोडी इकडे तिकडे सरकली होती. तिचे ते नववधूच्या रूपातील गोरेगोरे अंग, ती लाल साडी, ठसठशीत असं त्याच्या नावाचं मंगळसूत्र, आणि साडी सरकल्यामुळे दिसणारं तिचं ते गोरगोरं पोट आणि पाय. त्याला मात्र आता आवंडा आला होता. त्याने खूप जोराने आवंडा गेला आणि स्वतःला आवरले, पण आता त्याची नजर ऐकेना, ती सारखी तिच्याकडे वळत होती, आणि तो मात्र स्वतःला रोखू शकत नव्हता. नाही नाही मोहन, हे चुकीचं आहे. आपण तिच्या झोपेत गैरफायदा घेतोय असं होईल. तिला असं चोरून चोरून पाहणं काही योग्य नाही वाटत. अरे पण ती माझी बायको आहे, हक्क आहे तिच्यावर माझं पूर्ण. का? लग्न केलं म्हणून? लग्न झालं म्हणजे काय परमनंट लायसन मिळतं काय शरीर हक्काचे? तसं नाही, पण सर्वांच्या संमतीने लग्न केलं आहे तर मग काय झालं? तिच्यावर जबरदस्ती करणार? त्याने कानावर हात ठेवले शेवटी, कारण मनात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार सतत चालू होते. कसं होणार आपलं? कधीही स्वतःहून माझ्याशी बोलणार? हाच विचार करीत तोही झोपला. मध्यरात्री त्याला कुणीतरी रडतंय असा आवाज आला, म्हणून तो उठला तर राधा रडत होती. त्याने विचारलं, काय झालं? का रडते? वाईट स्वप्न पडलं का, की कुणाची आठवण येते? तशी ती अजून भोकाड पसरून रडू लागली. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. अगं बाई, काय झालं ते तर सांग. तसं ती खूप रागाने त्याच्याकडे बघू लागली आणि म्हणाली, हे असं कुणी करतं का न विचारता? हा काय प्रकार आहे? मोहनने लक्षात नाही येऊन पुन्हा विचारले, काय? कसला प्रकार? नीट सांगा. हो का? जसं तुम्हाला माहितीच नाही हे तुम्ही आणि मी हे असं मी. पुन्हा ती रडू लागली. झालं ना आता आपलं, एक अंथरूण पांघरून आपण एका अंथरुणात आणि एका पांघरुणात झोपलो होतो. आता कसं माझं शिक्षण पूर्ण होणार? आता बाळ होणार ना. मी तर अजून किती लहान आहे. त्याला सगळं डोक्यावरून जात होतं, पण ती इतकी हक्काने बोलते याचा त्याला आनंद होत होता, आणि ती बोलता बोलता रडतही होती. आणि तिचा तो बालिशपणा बघून मात्र मोहनला हसावे की रडावे कळत नव्हते. आता हे अंथरूण पांघरून काय प्रकार आहे हे त्याच्यात थोडं थोडं लक्षात आलं होतं, आणि ही का दूर राहते हेही त्याला कळत होतं. तरीही तिने आपल्याला सगळं काही सांगावे म्हणून तो तिला विचारत होता, का शिक्षण नाही होणार? हेच आता बाळ होणार, माझं पुढचं शिक्षण नाही होणार. असं कोण म्हणतं बाळ झालं की शिकू शकत नाही, नोकरी करू शकत नाही? खूप मुली सर्व सांभाळून शिकतात आणि नोकरीही करतात. नाही, मला तसं नको आहे. आजीमुळे सगळं झालं आहे. म्हणजे काही नाही, पण आता काही खरं नाही. अगं तसं तर काही नाही झालं आपल्यात. पण कसं नाही झालं? आपणही असं रात्रभर एका अंथरूण आणि एका पांघरुणात होतो. तुम्हाला समजत नाही का हो काही? आता मात्र त्याला राग आला होता, आणि त्याने तो कंट्रोलही केला होता. त्याला तिला शांत करायचे होते म्हणून तो शांत झाला. तुला कोण बोललं एक बेड आणि एक ब्लँकेट यूज केलं की बाळ होतं म्हणून? तसं काही नसतं गं. कसं नसतं? आजी काही माझी खोटं बोलेल का? आता त्याला हसू यायला लागले होते. का हसताय? काही जोक झालाय का? मग नाही गं, एक अंथरूण पांघरूण म्हणजे तू माझ्या मिठीत येऊन झोपणे. पण तसं काही झालं का? नाही ना. मग का टेन्शन घेते? आता ती त्याच्यावर जरा खुश झाली, आणि त्याच्यावर तिचा पक्का विश्वास होता. आता ती मस्त हसत हसत सर्व आवरायला निघून गेली. मैत्री तर त्यांच्यात झाली होती. आता बघू पुढे काय होतंय ते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही ही कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. राधा सर्व आवरून